सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड हापूस या नावाखाली कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबई गोवा महामार्गालगत ओसरगाव टोलनाका परिसरात हा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आंबा काजू बागायतदार व्यापारी संघटनेकडून प्राप्त झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर संघटनेने अचानक धाडसत्र राबवत संबंधित विक्री केंद्रांची पाहणी केली। यावेळी देवगड हापूस म्हणून विक्री होणारे आंबे प्रत्यक्षात कर्नाटकातील असल्याचे निदर्शनास आल्याने बागायतदार संतप्त झाले। स्थानिक देवगड हापूसची ओळख आणि बाजारपेठ धोक्यात आणण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत संघटनेने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसेच ग्राहकांची दिशाभूल करत देवगड हापूसच्या नावाचा गैरवापर होत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे। हा बघा, हा व्यापारी आहे आंब्याचा ओसरगावचा। याने तू सांग बाकीचं आजच आंबे आणले आजच म्हणजे दादा आम्ही आणतो एक पत्राचे आंबे विकतो। तुझ्याकडे माझ्याकडे कर्नाटक आंबा तुमचा सुरुवातीला आज कर्नाटक आंबे देवगडच्या बॉक्स मध्ये कर्नाटकचे आंबे विकले। आपण बघा देवगड हापूस लिहिलंय आणि हा आज कर्नाटकचे आंबे आज इकडे देवगड हापूसच्या बॉक्स मधनं विकतोय। ओसरगाव टोल नाका येते पूर्णतः कर्नाटकची बघा हापूस नाव जाऊ आणि यांना आम्ही पूर्णतः स्टॉल जे आहेत ते उद्ध्वस्त केले आहोत शेतकरी म्हणून। हा हे नाव देवगड हापूस म्हणून दिले आहे आणि पूर्णतः हे कर्नाटकची रद्दी आहे आणि त्याने पण मान्य केलं आहे की हा आंबा पूर्णतः कर्नाटकचा आहे आणि आणलाय कर्नाटकवरून। त्यामुळे जे कृषी अधिकारी किंवा इतर लोक सांगतात आमच्या देवगडला येऊन दाणे टाकतात अन्न भेसळवाले वगैरे, त्यापेक्षा तुमच्या जवळ 2-4 किलोमीटरवरती यांच्यावरती पहिली कारवाई करा। आणि प्रशासनाला पण सांगतो की हे पहिलं बघा आणि नंतर आंबा बागायचा न्याय देत नाही ते बघा। ओसरगाव टोल नाका येथे जे आंब्याचे स्टॉल लागले, खरं तर हे स्टॉल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्ण हायवेवर खारेपाटणपर्यंत हे स्टॉल लागले आणि या स्टॉलवर देवगड हापूस म्हणून आपण बघू शकता। देवगड हापूसच्या बॉक्समध्ये हे कर्नाटकचे आंबे विकले जात आहेत। याचं उत्तम उदाहरण म्हणजे या बॉक्समध्ये कर्नाटकच्या न्यूजपेपरची रद्दी आहे आणि आम्ही या ठिकाणी विचारणा केली असता या ठिकाणी हे आंब्याचे बॉक्स आम्हाला या ठिकाणी भेटलेत। आपण पुढच्या व्हिडिओत बघू शकता की हे सगळे आंब्याचे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करण्याच्या मनस्थितीत होतो। एकतर देवगड तालुक्यातला सगळा शेतकरी आंबा बागायतदार हा उद्ध्वस्त झालेला आहे यावर्षी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळा शेतकरी, रत्नागिरी जिल्ह्यातला सगळा शेतकरी या आंब्यांमुळे उद्ध्वस्त झाला आहे। आज जो मार्केटमध्ये रेट पडला आहे तो रेट पडलाय तो फक्त ह्या कर्नाटकच्या आंब्यामुळे रेट पडलेला आहे आणि हे रत्नागिरीची देवगड हापूस रत्नागिरी हापूसच्या या बॉक्समध्ये ही रद्दी टाकून हे आंबे पर्यटकांची दिशाभूल करून विकत आहेत, त्याचा जाहीर निषेध करतो आणि हे स्टॉल उद्यापासून लागता कामा नयेत। खरं तर देवगड तालुक्यातल्या आंबा बागायतदारांवर या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली, त्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसात आपल्यापर्यंत पोहोचला असेल, परंतु हे कर्नाटकच्या आंबे विकणाऱ्या लोकांवर काही कारवाई होत नाही आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्यांच्याकडनं काय तुम्हाला पैसे मिळतात काय हे या ठिकाणी जाहीर करायचं आहे अन्न व औषध प्रशासनाने। मी ठाण्याचे आयुक्त जे बसतात अन्न व औषध प्रशासनाने त्यांना या ठिकाणी आव्हान करतो की लवकरात लवकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कर्नाटकचे आंबे विकले जातात त्यांच्यावर कारवाई नाही केलात तर तुम्हाला हे महागात पडेल। कोकणातील प्रसिद्ध देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक राज्यातील आंब्याची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी आक्रमक झाले आहेत। देवगड तालुक्यातील शेतकरी नेते गणेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ओसरगाव टोलनाका परिसरात धडक आंदोलन करत कर्नाटकातील आंब्यांचे स्टॉल उद्ध्वस्त केले। देवगड हापूस या नावाचा गैरवापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बाहेरील राज्यातून आणलेल्या आंब्यांच्या पेट्या रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला। या घटनेनंतर माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे। बाहेरच्या राज्यातील आंबा विशेषतः केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, कोकणातला देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, वेंगुर्ला हापूस या नावानं राजरोसपणानं विकला जातोय हे गेल्या 1.5 महिन्यापासून मी सातत्यानं सांगत आलेलो होतो। अर्थात
पुण्या मुंबईमध्ये हे विकलं जातंय असं मी सांगत होतो, परंतु आंबा बागायतदारांनी चौकसपणानं बघितल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे लोण तर कोकणापर्यंत पोहोचलेलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बाहेरचा आंबा कोकणातला म्हणून लेबल लावून राजरोसपणानं विकला जात होता आणि ते शेतकऱ्यांनी पकडलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी ग्राहकांची फसवणूक आणि कोकणाच्या आणि विशेषतः देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला या ब्रँडच्या नावाचा गैरवापर हे राजरोसपणानं चालू आहे. मुळामध्ये ज्या पद्धतीनं कोकणातला आंबा विकला जातोय तेवढं उत्पादनच झालेलं नाही, तर हा आंबा येतोच कुठून? हा प्रश्न आम्ही वारंवार विचारत होतो. आज ते कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की ही बनवाबनवी आहे. एका बाजूला हे चित्र दिसत असताना दुसऱ्या बाजूला आमच्या कोकणातल्याच शेतकऱ्यांनी, काही महिलांनी बाजारामध्ये स्थानिक आंबा विकायला गेलेला असताना तुमच्याकडं आंबा विक्रीचा परवाना आहे का, तुम्ही त्याची योग्य पद्धतीनं आंबा पिकवला आहे का, अशा प्रकारचा आक्षेप घेऊन अन्न आणि भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना त्रास द्यायचा उद्योग केलेला आहे. एकूणच काय, कोकणातल्या लोकांना सुखानं जगूनच द्यायचं नाही असं सरकारनं ठरवलंय का? हे मुजोर अधिकारी असा त्रास देत असताना सरकार काय करतंय? स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतायत? बाहेरचा आंबा राजरोसपणानं इथं विकले जात असताना माझ्यासारखा माणूस बाहेरचा कोकणाची बाजू मांडतो म्हणून मला नावं ठेवण्यापेक्षा हे तुमच्या बुडाखाली काय जळालंय ते बघा, त्याबद्दल आवाज उठवा, इथं मर्दमुखी दाखवा, एवढंच माझं कोकणातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगणं.